नाही, मी कुणालाच गमावणार नाही. त्यासाठी कुणाचा जीव घ्यावा लागला तरी बेहतर. मनस्व केसातून हात फिरवत किचनकडे जायला लागतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे खूपच जास्त विचित्र होतं. आता पुढे. अनय रागाने एकटक त्या समोर बसलेल्या डॉक्टरकडे पाहत होता आणि अनयचे लाल डोळे स्वतःवर रोखलेले पाहून त्याला वाटणारी भीती क्षणाक्षणाला वाढत होती. स्टॉप स्टेअरिंग ॲट हिम सो अँग्रीली. त्या रूममधील शांतता भंग करत जॉन बोलतो तसं अनय जॉनकडेच रागाने पाहायला लागतो. त्याच्याकडे पाहू नको म्हटल्यावर आता माझ्याकडे पाहायला लागलास का तू? पण मला नाही काही फरक पडत याने, जॉन खांदे उडवत म्हणाला. तसं अनयने पुन्हा त्या डॉक्टरकडे पाहायला सुरुवात केली. अरे बाबा, बोल ना, काय केलंय तुम्ही तिच्यासोबत? नाहीतर हा तुला असाच रागीट नजरेने पाहून पाहून मारून टाकेल. तो डॉक्टर अजूनही घाबरून अनयकडेच पाहतोय हे पाहून जॉन चिडून बोलतो. ते मी म्हणजे त्यांनी मला कॉल करून बोलावलेलं, कारण त्या मुलीच्या डोक्याला मार लागलेला होता. ती डोक्याची जखम त्यांना कशी झाली मला नाही माहीत. मी जखमेवर पट्टी वगैरे केली आणि जायला निघणारच की त्यांनी मला थांबवून घेतलं. त्यांनी मला एक मेडिसिन त्या मुलीला द्यायला लावले. ते कसले मेडिसिन आहे हे जेव्हा मी चेक केलं तेव्हा समजलं की तो मीच तयार केलेला एक मेडिकल फॉर्म्युला होता, जो माणसाच्या नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करून तिथल्या त्या सेल्स नष्ट करतो, ज्यात आपल्या आतापर्यंतच्या आठवणी आणि बाकीही सगळंच एका मेमरी कार्डप्रमाणे सेव्ह केलेलं असतं. डॉक्टर बोलतच होते तोच जॉनने अनयसमोर त्याचा टॅब धरला. त्या टॅबच्या स्क्रीनवर त्या डॉक्टरांची पूर्ण माहिती झळकत होती. डॉक्टर मात्र न थांबता बोलतच होते. तर त्या मेडिसिनचे 3 डोस एका माणसाला त्याच्या मेंदूला पूर्ण रिक्त करतं. तिथे त्या व्यक्तीच्या जन्मापासून तर ते त्या मेडिसिनचा पहिला डोस दिला तिथपर्यंतचं काहीच आठवत नाही, अगदी काहीसुद्धा नाही. तर 24 तासापूर्वी त्या मुलीचा पहिला डोस तिला दिला गेला होता. खरं तर मी तो देणार नव्हतो. त्याला पहिलं कारण म्हणजे अजून कुठल्याही मनुष्यावर ही मेडिसिन मी तपासून पाहिलेली नाही, आणि दुसरं कारण म्हणजे हे मेडिसिन देण्यापूर्वी ती व्यक्ती फिजिकली आणि मेंटली पूर्ण स्टेबल असावी लागते. पण या मुलीच्या डोक्याला लागलेलं होतं आणि ती जेव्हा जराशी शुद्धीवर आली तेव्हा तिथे असलेल्या स्त्रीला ती अचानक आई म्हणून बोलवायला लागली. पण खरं तर ती स्त्री या मुलीला ओळखतही नव्हती आणि मी नाही म्हणत असतानाही त्यांनी मला पहिला डोस द्यायला लावला. त्यानंतर काल रात्री तुम्ही येण्याच्या फक्त 1 तास आधीच आम्ही त्यांना दुसरा डोस दिला होता. डॉक्टर जसजसं बोलत होते तसतसं अनय त्याच्या हाताच्या मुठी आणखीनच आवळत होता आणि स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनात तर त्या डॉक्टरला आत्ताच्या आता होतील तितक्या गोळ्या घालून त्याला लगेच ठार करावं हेच येत होतं. पण मयुरीसाठी तो गप्प होता. म्हणजे अजून 6 तासांनी तुम्ही तिला 3रा डोस देणार होते बरोबर? अचानक जॉन बोलतो. नाही सर, पहिला डोस दिल्यानंतर 12 तासांनी दुसरा आणि दुसरा दिल्यानंतर 6 तासांनी 3रा डोस द्यावा लागतो आणि त्या मुलीला 3रा डोस देण्याची वेळ केव्हाच निघून गेली. आता त्या मेडिसिनचे त्या मुलीवर काय परिणाम होतील हे मलाही सांगता यायचे नाही. आता ती मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आहे, त्यामुळे जोपर्यंत ती पूर्ण शुद्धीत येत नाही तोपर्यंत काहीच समजणार नाही. आणि ती लोक कोण होती जी तुम्हाला तिथे घेऊन गेली होती? तुम्ही त्यांच्याबद्दल काही सांगू शकता? पुन्हा एकदा जॉनस डॉक्टरांना म्हणाला. नाही, मी काल त्यांना पहिल्यांदाच भेटलो, त्यामुळे ते कोण, काय, कसे काहीच नाही सांगता येणार. डॉक्टर जरा घाबरतच बोलता, कारण त्यांना काहीच माहीत नाही. हे ऐकल्यावर त्यांच्यावर रोखलेली अनयची तीक्ष्ण रागीट नजर अजूनच तीक्ष्ण झाली होती. जॉन अनयला काही बोलणारच की पुन्हा एकदा त्या पूर्ण घरात मयुरीच्या ओरडण्याचा आवाज घुमला. तर इकडे मनस्व, हे पहा, ही साडी नेसू का रे मी परवा? भावना समोर बसलेल्या मनस्वसमोर एक फिक्कट गुलाबी रंगाची साडी धरत बोलते. पण त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तो स्वतःच्याच विचारात गुंतलेला होता. मनस्व, अरे काय, कसला एवढा विचार करतोय? मी कधीची आवाज देते तुला आणि तो फोन आल्यापासूनच तू असा हरवल्यासारखा वागतोय. भावना त्याला हलवून भानावर आणत काहीशा संशयी नजरेने त्याच्याकडे पाहत बोलते. काही झालंय का? की तू असं काही केलंय ज्यामुळे
तुला तुझ्या बाबांचा मार खावा लागेल? नाही ग आई, तसं काहीच नाही आहे. मग काय झालंय नक्की मला सांग पाहू आधी. आई अगं तसं काहीच नाही आहे, आता सांग म्हटलं ना तुला. भावना त्याला जरा रागवत बोलते. नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही, मग आपली कायमची कट्टी. कारण तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा काहीच सांगत नाही आहे. भावना नाराज होऊन बोलते. आई अगं ते म्हणजे तुझ्या बर्थडे गिफ्टसाठी मी काहीतरी प्लॅन केलं होतं. म्हणजे मी तुला एक अशी वस्तू देणार होतो जी तुझी आहे, तुझ्यासाठीच आहे, पण आता सध्या तुझ्याजवळ नाही आणि तुला तिच्याबद्दल काही माहिती नाही. मनस्व मयुरीला आठवत बोलतो, पण त्याचं बोलणं सगळंच भावनाच्या डोक्यावरून जातं. मनू तू ठीक तर आहेस ना? भावना त्याला ताप वगैरे आहे की का नाही हे चेक करत बोलते. नाही म्हणजे माझी आहे, पण माझ्याकडे नाही आणि मला माहिती नाही. हे जे काही तू बोललास ना सगळं माझ्या डोक्यावरून गेलं म्हणून विचारते. भावना जरासं हसत बोलते. आई काहीही काय, मी खरंच मस्करी करत नाहीये. आहे एक गोष्ट जी तुझी आहे, तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे, पण त्यापासून तू स्वतःच अनभिज्ञ आहेस. मनस्व मात्र अजूनही सिरियसच होता. अच्छा ठीक आहे, पण मी तुला सांगते, ती गोष्ट कितीही महत्त्वाची असली तरीही माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची नक्कीच नसणार आहे. त्यामुळे फक्त तू आनंदी राहा, ठीक आहे? कारण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे मला सगळ्यात जास्त आवडतं. भावना त्याच्या केसातून हात फिरवत बोलते, तसं मनस्वही तिला बिलगतो. थँक्स आई, मला तुझ्या आयुष्यात इतकी महत्त्वाची जागा दिल्याबद्दल. पण मीही तुझाच मुलगा आहे. जे गिफ्ट मला तुला द्यायचंय ते मी तुला देणारच, मग मला काहीही करावं लागलं तरी चालेल. येतो मी, एक महत्त्वाची मीटिंग आहे. बोलतच मनस्व तिथून निघून गेला. भावना त्याच्या त्या जाणाऱ्या आकृतीकडे फक्त पाहतच राहिली. इकडे मयुरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने अनय, जॉन आणि ते डॉक्टर तिथे आले. तर मयुरी अनयने तिच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या बॉडीगार्ड्सकडे पाहत होती. मयुरी काय झालं, तू का ओरडते? अनय तिच्याजवळ जात बोलतो. तसं मयुरीही त्याचा ओळखीचा आवाज ऐकून लगेच शांत होते, पण तिचं लक्ष अजूनही त्या दोन्ही गार्ड्सकडेच होतं. ते पाहून अनय त्यांना बाहेर जाण्याचा इशारा करतो. तसं ते लगेच तिथून निघून गेले. रिलॅक्स मयुरी, ते बाहेर गेले आणि तुला त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाहीये. अनय तिच्यासमोर उभा राहत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलतो. तू तू मी तुला ओळखते, पण मला तुझं नाव का आठवत नाहीये आणि मी इथे कशी? हे कुणाचं घर आहे? म्हणजे मी तर ऑफिसला. माझं ऑफिस? पण ते कुठे? मला का काहीच कसं आठवत नाहीये मी कोण आहे? मयुरी आठवण्याचा प्रयत्न करत बोलते. तिला अनयचा चेहरा तर आठवत होता, पण तो नक्की तिचा कोण, त्याचं नाव काय हे काहीच आठवत नाही. ती सध्या जिथे होती ती रूमसुद्धा तिला अनोळखी वाटत होती. अनयसुद्धा तिच्या अशा प्रश्नांनी गोंधळला होता. म्हणजे ती त्याला ओळखत तर होती, पण त्याच्याबद्दल तिला काहीच आठवत नव्हतं. मला काहीच का आठवत नाहीये? कोण आहे मी? मी इथे कशी आणि तुलाच मी कशी ओळखते? तुझा चेहरा का मला आठवतोय? कोण आहेस तू माझा? काय नातं आहे आपलं? मयुरी असंख्य प्रश्न, कधी स्वतःला तर कधी तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या अनयला विचारत होती. पण तिचे काही प्रश्न अनयच्या मनाचे असंख्य तुकडे करत होता. त्याची ही भावनिक अवस्था जॉनलाही समजली. तसं त्याने डॉक्टरांना बाहेर जाण्याचा इशारा केला आणि स्वतः अनयच्या जवळ आला. त्याला आपल्या आणि अनयच्या जवळ आलेलं पाहून मयुरी जरा मागे सरकली. भावा, मला वाटतं तू तिला थोड्या वेळ आराम करू द्यावा. मयुरीसमोर जर त्याने अनयला डेव्हिल म्हणून आवाज दिला तर तिचा गैरसमज नको व्हायला. ती आत्ताच शुद्धीवर आली, त्यामुळे जरा गोंधळली आहे. थोडा वेळ गेला आणि ती जरा शांत झाली की आपल्याला हे जाणून घेता येईल की तिला नक्की काय, किती आणि कशा कशाबद्दल आठवतंय. तिच्या लक्षात आहे? जॉन बोलतो. तसं अनय हो म्हणून मान हलवतो. ठीक आहे, तर मग मी बाहेर तुझी वाट पाहतोय. जरा वेळाने ये तू बाहेर. जॉन बाहेर निघून गेला. हे बघ मयुरी, अनय तिच्यासमोर बसत तिचा एक हातात घेतो. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? अनय तिच्या नजरेला नजर देत विचारतो. मला माहीत नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे की नाही,
पण तुला पाहिल्यावर तो ओळखीचा वाटला, जणू तुझा चेहरा हा कधी न विसरण्यासाठीच लक्षात ठेवला होता. मयुरी अगदीच निर्विकारपणे बोलते, जणू तिच्या मनात अनयसाठी काहीच भावना नाही येत. ठीक आहे, हरकत नाही. जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर नसू देत, पण मी तुला आश्वासित करतो की माझ्यापासून किंवा इथे सध्या उपस्थित असलेल्या कुठल्याही व्यक्तीपासून तुला धोका नाही आहे. आता तू आराम कर, स्वतःला जरा शांत कर. मी थोड्या वेळाने पुन्हा येईल तेव्हा तुला जे काही आठवतं ते तू मला सांग आणि मी मला तुझ्याबद्दल जे माहीत आहे ते तुला सांगेल. बघूया त्यामुळे तुला काही आठवलं तर. अनय त्याने तिचा पकडलेला हात परत खाली ठेवत बोलतो तसं मयुरी हो म्हणून मान डोलावते आणि अनय रूम बाहेर निघून जातो. इकडे सचिन खूप वेळपासून कसल्या तरी विचारात मनस्वला इकडून तिकडे चक्रा मारताना पाहत होता. सर, काही झालंय का? कुठली गोष्ट आहे का जी तुम्हाला त्रास देते? मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? न राहून शेवटी सचिन बोलतोच. तुला कळत नाहीये का? अनय मयुरीला घेऊन गेलाय. याचा अर्थ आतापर्यंत त्याला हे तर समजलंच असेल की तिच्यासोबत मी नक्की काय करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच त्याच्याकडे बाबा आणि त्यांच्या मित्राविरुद्धचे जे पुरावे आहे, रागाने तो ते पुरावे त्या संस्थेत नको द्यायला, कारण तसं झालं तर सगळेच फसतील, अडकतील. मग तुम्हाला तर हेच हवं होतं ना? सचिन गोंधळून बोलतो की अनयला सगळं समजावं आणि त्याने त्यांच्याविरुद्ध जाऊन सगळ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यावी. आणि म्हणूनच तर तुम्ही मयुरी मॅमच्या आईच्या त्या बंद पडलेल्या कंपनीत सगळे पुरावे नेऊन ठेवले होते, जेणेकरून ते सहज त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हो, हवं तर मलाही तेच होतं, म्हणून तर मी ते सगळं केलं. पण मला मयुरीलाही जाऊ द्यायचं नव्हतं. तिला 3रा डोस दिला असता तर मी उद्या तिला आईला तिची मुलगी म्हणून तिच्यासमोर उभी करणार होतो. पण ते तर तुम्ही तसंही करू शकला असता ना? त्यासाठी त्यांची मेमरी घालवणं गरजेचं होतं का? हो, तसं करणं गरजेचंच होतं, कारण जर मयुरी तिला सगळं माहीत असताना आईला भेटली असती तर कदाचित मी आईला कायमचं गमावलं असतं जे मला नको होतं. समजलं? गेली 10 वर्ष जसं मला हे सत्य समजलंय तसं मला फक्त एकच भीती सतावत असते, मी आईला गमावलं तर, म्हणून मी मयुरीसोबत असा वागलो. पण सर, तुमच्या आईला इतरही कुणाकडून सत्य समजलं तर? तरीही मयुरी ही एक अशी कडी आहे की फक्त तीच आईला या सगळ्या गोष्टी सत्य असल्याची खात्री करून देऊ शकत होती, म्हणून मी तिला इकडे आणलं होतं. पण आता मला सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट त्रास देते तर ती ही की मयुरीला फक्त 2च डोस देण्यात आले, 3रा नाही, तर त्याचा तिच्यावर काही वाईट परिणाम तर नाही होणार ना? हवं तर मी आपल्या माणसांकडून माहिती मिळवतो त्यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल. सचिन म्हणाला तसं मनस्व लगेच तयार झाला. हो, नक्कीच. तू माहिती मिळव मयुरीबद्दल आणि अनय आणि बाकी सगळ्यांवर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर असू देत. ओके सर. सचिन तिथून निघून गेला, पण मनस्व मात्र तिथेच कसल्या तरी विचारात बसून राहिला. दद्दू, मला आता भाईचा खूप जास्त राग येतोय. एकतर तुम्ही त्याला कॉल करा, नाहीतर मला इथून जाऊ द्या. मी आणतो शोधून वहिनीला. आयुष काल गेलेल्या अनयचा आणि मयुरीचाही काहीच पत्ता नसल्याने चिडून बोलतो. त्यांच्यासोबत अभिही तिथेच होता. त्यानेही पूर्ण शहरात मयुरीला शोधलं होतं, पण त्याला कुठेच तिचा पत्ता सापडला नाही. मला तुझी काळजी कळते आयु. ठीक आहे, करतो मी त्याला कॉल, पण तू कुठेच जायचं नाहीये, कळतंय तुला? हो, ठीक आहे, तुम्ही कॉल करा, मी कुठेच नाही जाणार. आयुष परत तिथे बसून घेतो. तसं दद्दू त्यांच्या फोनवर अनयचा नंबर डायल करता. 2 रिंग नंतर अनय कॉल रिसीव्ह करतो. तेव्हा तो नेटकाच मयुरीच्या रूममधून बाहेर पडलेला होता. हा दद्दू, बोला ना. काय बोला ना? तू काल गेलेलास तसं तुझा काहीच पत्ता नाहीये आणि तू आम्हाला मयुरी भेटली की नाही तेही नाही सांगितलं. आम्ही सगळे इथे किती काळजीत आहोत माहीत आहे का? सॉरी दद्दू, मी सांगायला विसरलो, पण काळजीचं काही कारण नाहीये. मला मयुरी मिळाली आहे, पण मी तिला आता लगेच घरी नाही आणू शकत. का रे, काही झालंय का? मयुरी ती ठीक तर आहे ना? तिला तर नाही ना काही झालं? दद्दू काळजीने बोलता. नाही दद्दू, तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये. ती एकदम ठीक आहे. काळजीचं काही कारण नाही. बस सिक्युरिटीमुळे मी तिला लगेच घरी नाही आणू शकत.
अनय पटकन बोलतो. अच्छा ठीक आहे मग. एवढं बोलून दद्दू कॉल कट करता. तसं अनय परत जॉनकडे निघून जातो. अनय जेव्हा परत जॉन असलेल्या रूममध्ये आला तेव्हा जॉन त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आल्याबरोबर जॉनने समोर पाहिलं तर अनय आत आला होता. बरं झालं इथेच आलास तू. बस मला तुला काहीतरी सांगायचंय. जॉन अनयला त्याच्या शेजारी बसायची खूण करत बोलतो. पण त्याच्या चेहऱ्याकडे जेव्हा जॉनचं लक्ष जातं तेव्हा मात्र त्याला पुढे आपल्याला जे बोलायचंय ते बोलू की नको ते समजत नाही. त्याच्यासमोर डेव्हिल हसत होता आणि आताची सिच्युएशन पाहता जॉनला त्याच्याकडून त्याचं चिडणं रागराग करणं अपेक्षित होतं. पण तो तर असं काहीच न करता चक्क हसत होता, तेही हलकेच गालातल्या गालात. ते पाहून जॉनच्या चेहऱ्यावर याला वेड तर लागलं नाही ना असेच भाव होते. डेव्हिल तुला काही झालंय का? तू हसत का आहे? न राहून जॉन बोलतोच. मी हे यासाठी विचारतोय कारण ज्या डेव्हिलला मी ओळखत होतो त्याच्याकडून मला आता चिडणं रागराग स्वतःचा राग अनावर होऊन काहीतरी तोडणं हे सगळं अपेक्षित होतं. पण माझ्यासमोर जो डेव्हिल उभा आहे तो चक्क हसतोय. हो हसतोय कारण मला या गोष्टीचं समाधान वाटतं की जरी मयुरी माझं नाव विसरली तरी तिला माझा चेहरा आठवतोय. सध्या माझ्यासाठी आनंदी राहण्यासाठी हेच कारण खूप आहे. अनय बोलत तर होता पण बोलताना मयुरीचे त्याला विचारलेले असंख्य प्रश्न त्याच्या कानात घुमत होते, ज्यांच्या वेदना त्याच्या ओठावर दिसत नसल्या तरी त्याच्या डोळ्यातल्या अश्रूद्वारे व्यक्त होतच होत्या. ही सिच्युएशन एखादं छोटंसं कारण शोधून आनंदी होण्याची नक्कीच नाहीये डेव्हिल. हे समजण्या इतपत तरी भानावर राहा. तुझी बायको तुझा चेहरा सोडला तर स्वतःबद्दल आणि तुझ्याबद्दलही जवळपास सगळंच विसरली आहे. ज्या लोकांनी तिचं अपहरण केलं होतं ते परत तिचा शोध घेत इथे येतील हे लक्षात असू दे. ज्या लोकांविरुद्ध तू कित्येक वर्षांपासून हे युद्ध आरंभ केलंय जर त्यांना त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर तुला भानावर राहावंच लागेल कारण त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. निदान हे तरी कळतंय का तुला? कळतं तर सगळंच आहे रे मला, पण माझं स्वतःचंच मन मला तसं काहीच करू देत नाहीये. ते वेड याच विचाराने खूप खुश आहे की एवढं सगळं होऊनही आणि मयुरीला ते मेडिसिन देऊनही ती मला विसरली नाहीये. तिला मी आठवतो, तिला माझा चेहरा आठवतो, तिला आमच्यातलं कनेक्शन फील होतं. मगाशी तिने दाखवलं नाही पण तिची नजर मला सगळंच सांगत होती. तिची नजर मला तिच्या मनाचा आरसा दाखवत होती. इतकं सगळं विसरूनही तिचं माझ्यावर असणारं प्रेम कमी झालं नाही. मी आहे तिच्यात कुठेतरी दडलोय आणि हेच सत्य मला हसण्यापासून थांबवत नाहीये, उलट ते मला हसायला अजून प्रेरित करतंय. परिस्थितीचं गांभीर्य त्यालाही आहे पण मयुरीचे अबोल प्रेम त्यावर हलकेच फुंकर मारतंय. अनय अगदी भरभरून बोलत होता आणि जॉनसाठी डेव्हिल पहिल्यांदाच त्याचं मन कुणाजवळ तरी मोकळं करत होता. त्याने याआधी कधीच त्याला कुणाबद्दल ही इतकं भरभरून बोलताना पाहिलं नव्हतं. त्याच्यासाठी डेव्हिलचं हे वागणं म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य होतं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.